नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। बघा, बाजारामध्ये ज्या मोठ्या मोठ्या मिरच्या येतात भाजीसाठी, त्यांची आज आपण भाजी बनवणार आहोत। बघा, सिमला मिरची नाही आहे ही, जी मोठी मिरची येते बाजारामध्ये, तिची आपण भजी करतो किंवा मग भाजी करतो, त्या मिरच्याची आज भाजी मी बनवून दाखवणार आहे, वेगळ्या पद्धती आणि झटपट। बघा, इथे या मोठ्या मोठ्या मिरच्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे। एका मिरचीचे 3 भाग केलेले आहे आणि त्याला मधातून सुद्धा कट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये मसाला भरता येईल। बघा, अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे। ह्या मिरच्या तिखट नसतात बघा। तर इथे आपण मसाला बनवणार आहोत। बनवण्यासाठी मसाला बनवायचा आहे। इथे त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये टाकलेला आहे लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, काळा मसाला, जिरे पावडर, धने पावडर आणि एव्हरेस्टचा मसाला मी इथे टाकलेला आहे 1 चम्मच। तुम्ही काळा मसाला किंवा घरी बनवलेला मसाला सुद्धा वापरू शकता। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी इथे अर्धा चम्मच काळा मसाला आणि अर्धा चम्मच एव्हरेस्टचा मसाला सुद्धा टाकलेला आहे, किचन किंग मसाला। ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, मिश्रण छान मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये टाकणार आहे मी लिंबाचा रस। हा खूप महत्त्वाचा आहे। बघा, याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकत आहे, त्यामुळे भाजीला एक वेगळीच आणि एक अप्रतिम अशी टेस्ट या भाजीला येते। बाकीच्या भाज्यांपेक्षा थोडी वेगळी टेस्ट आणि छान टेस्ट या लिंबामुळे या मसाल्याला आणि या भाजीला येते। बघा, आंबट तिखट अशी छान ही भाजी बनते। आता हा जो मसाला आहे तो सर्व मसाला आपण या मिरच्यांमध्ये भरून घेऊया। हाच मसाला वापरून आपण वांग्याची भाजी सुद्धा करू शकतो किंवा कारल्याच्या भाजीमध्ये पण भरता येतो। बघा, भरलेले वांगे, भरलेले कारले हाच मसाला वापरून खूप छान पद्धतीने करता येते। या सर्व मिरच्या व्यवस्थित भरून घेत आहे बघा मसाल्याने मी। याच्यामध्ये अजून सुद्धा आपण काही मसाले ॲड करू शकतो, जसे की थोडेसे तीळ भाजून त्याचा कूट याच्यामध्ये टाकू शकतो। बघा मैत्रिणींनो, कसं असतं ना, आपण स्त्रिया नेहमी काही ना काहीतरी नवनवीन शिकत असतो। तसंच बघा, या भाजीबद्दल जर सांगायचं झालं तर ही भाजी मी नांदेडमध्ये आल्यानंतर माझ्या एका मैत्रिणीकडून शिकलेली आहे। तिने मला टेस्टसाठी थोडी दिली होती, त्यानंतर मला ती भाजी खूप आवडली। मग मी तिला विचारलं याची रेसिपी कशी आहे आणि मी ही भाजी तिच्याकडून शिकलेली आहे। बघा, आपण स्त्रिया नेहमी असंच एकमेकींकडून नवनवीन गोष्टी अशाच काही शिकत असतो। त्यातलीच ही आजची रेसिपी आहे, जी मी माझ्या मैत्रिणीकडून शिकलेली आहे। बघा, नांदेडमध्ये आल्यानंतर मी ही रेसिपी शिकलेली आहे। आता हा जो उरलेला मसाला आहे हा सुद्धा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत। अशा पद्धतीने ह्या सर्व मिरच्या बघा भरून घेतलेल्या आहे मी। आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे। बघा, इथे 1 मोठा चमचा तेल मी कढईमध्ये टाकलेलं आहे। तेल छान तापून घ्यायचं आहे आपल्याला। तेल तापल्यानंतर इथे 1 चमच मी मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता। कढीपत्ता छान भाजलेला आहे। याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि जिरं याचं कूट मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। छान आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचं आहे। लसूण आपला छान लालसर असा भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या भरलेल्या आहे त्या सर्व मिरच्या आपण याच्यामध्ये टाकणार आहे।
बघा मिरच्या हा जो कट असलेला भाग आहे मिरच्याचा तो वरच्या बाजूने ठेवायचा आहे, जेणेकरून आपला मसाला त्याच्यामध्ये खाली पडणार नाही. बघा सुरुवातीला भाजेपर्यंत सर्व मी अशा वरच्या बाजूने ठेवून घेतलेले आहे. आणि जेव्हा ह्या मिरच्या छान खालच्या बाजूने भाजतील तेव्हा परत आपण यांना पलटी करून घेऊ. बघा 4 ते 5 मिनिट आपण झाकण ठेवून छान या मिरच्याला भाजून घेऊया, वाफून घेऊया. बघा 5 ते 7 मिनिटानंतर आपल्या मिरच्या अशा खालच्या बाजूने छान भाजलेल्या आहेत. आता परत आपण हलवून 5 मिनिटांनी भाजून घेतलेले आहेत. दोन्ही साईडनी मिरच्या आपल्या छान भाजलेल्या आहे. आता याच्यामध्ये जो आपला उरलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. हा जर आपण आधीच मसाला याच्यामध्ये टाकला असता तर जो साईडला मसाला पूर्ण तेलामध्ये जळाला असता. त्यामुळे बघा आता याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अजून अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकते आणि मिरची छान मिक्स करून घेते. आपल्या मिरच्या अजून ह्या छान शिजलेल्या नाही आहेत. आपण तेलामध्ये फक्त फ्राय करून घेतले आहे. आपल्याला जर पाणी नसेल वापरायचं तर तेलामध्ये सुद्धा आपण छान त्यांना फ्राय करून घेऊ शकतो. आता 5 मिनिटासाठी आपल्याला परत त्यांना शिजवत ठेवायचं आहे. बघा 5 ते 7 मिनिट झालेले आहे आणि आपली छान अशी भाजी शिजून तयार झालेली आहे. बघू शकता किती सुंदर असा कलर या भाजीला आलेला आहे आणि आपला मसाला ग्रेव्हीसुद्धा खूप छान बनलेली आहे. आपण फक्त तेलामध्ये सुद्धा ही मिरची करू शकतो. पाण्याचा वापर न करता तेलामध्ये फक्त अशा फ्राय करून घेऊ शकतो. पण त्यामध्ये काय होतं ती थोडी सुकी भाजी बनते, अशी ग्रेव्ही त्याच्यामध्ये बनत नाही. बघा छान अशी भाजी आपली बनून तयार झालेली आहे. ही आपण भाकरीसोबत, भातासोबत तसंच पोळीसोबत छान एन्जॉय करू शकतो. बघा मैत्रिणींनो, तुम्ही फक्त माझ्या रेसिपीज बघता, लाईक करता, फोन करूनही काही मैत्रिणी सांगतात की छान होती रेसिपी, कशी होती, काय होतं, पण सबस्क्राईब मात्र कोणी करत नाही. तर भारतीज रेसिपी कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आणखी कुठली रेसिपीज तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा बघायची असेल माझ्याकडून तर तेही कमेंटमध्ये कळवा. तर भेटत राहू आपण अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू.